नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, ज्यावेळेस मी कालपुरा एका लीगल ॲडवायझर परीक्षेचा सिलेबस टाकला त्यावेळेस मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर म्हणे फॉर्म कसा भरायचा। ठीक आहे, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कायम अपडेट राहणं गरजेचं आहे। ठीक आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे नोटिफिकेशन बंद वगैरे करू नका। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अजिबात व्यर्थ प्रकारची कुठलीही माहिती येत नाही। ठीक आहे, म्हणजे ॲडमिन फक्त मेसेज पाठवू शकतो आणि मीच मेसेज फक्त पाठवत असतो। दिवसातून एखादा मेसेज त्याच्यावर फक्त असतो। याचे पण नोटिफिकेशन बंद करून ठेवू नका। ठीक आहे, आता हे नोटिफिकेशन आलेलं आहे। ज्यावेळेस मी नोटिफिकेशन टाकतो त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायचं तुमचं राहून जातं आणि त्यानंतर कधीतरी मी सिलेबस वगैरे टाकला किंवा रिझल्ट डिक्लेअर केला किंवा सांगितलं आमचे हे सगळे विद्यार्थी लॉ ऑफिसर झालेत, त्यानंतर पोरांचे मेसेज चालू होतात की सर ह्या परीक्षा कधी झाल्या होत्या। ठीक आहे, लॉ ऑफिसरची परीक्षा म्हणजे क्वालिफिकेशन काय असतं, अशा प्रकारचे प्रश्न सुरू होतात। BMCमध्ये वगैरे आपण मी तुम्हाला सांगितलं की आमचे 80% विद्यार्थी झाले, त्या विद्यार्थ्यांच्या नावासहित मी हायलाईट करून पाठवलं। त्यावेळेस विद्यार्थ्यांचे प्रश्न सुरू झाले की सर हे परीक्षा कधी झाली, आमचं कधी आम्हाला माहितीच नव्हतं, काय असं होतं तसं होतं। ठीक आहे, तर तुम्ही आपला ग्रुप जो आहे तो तुम्ही कायम अपडेटेड ठेवा। ठीक आहे, जे लोक व्हॉट्सअप ग्रुपवर नसतील आपल्या तर त्यांनी आजच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। ठीक आहे, कारण काय असतं की आपल्या ज्या संधी मिळत असतात, आपल्याला ज्या अपॉर्च्युनिटीज मिळत असतात, एकतर ऑलरेडी नोटिफिकेशन यायला एवढा उशीर होतो आहे। JMFC प्रिलिमचं 2024चं नोटिफिकेशन अजून आलं नाही। ठीक आहे, ऑलरेडी जर एवढा नोटिफिकेशनमध्ये जर उशीर होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला येईल ते नोटिफिकेशनच्या पाठीमागे लागून चांगली तयारी आपल्याला करावी लागते। आणि ज्या पद्धतीने आपण ज्युडिशरीची तयारी करतो त्याच पद्धतीने बँक लॉ ऑफिसरचा सुद्धा एक मोठा एरिया आपल्या सगळ्यांसाठी ओपन आहे। ठीक आहे, मग मोठा एरिया मी का म्हणतो तुम्हाला, कालपुरासुद्धा आपण बघितलं की बँक ऑफ इंडियाचे जे लॉ ऑफिसरच्या जागा आल्या होत्या, आपण त्याच्यासाठी सुद्धा क्लास घेतले होते। ठीक आहे, आता लगेच परत ह्या एवढ्या सगळ्या बँकांसाठी लॉ ऑफिसरच्या जागा आल्यात, म्हणजे बँकांच्या लॉ ऑफिसरच्या जागासुद्धा दरवर्षी त्याच्यामध्ये अशा 2-3 जाहिराती त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात। आणि ह्यांचा सिलेबससुद्धा एक कॉमन प्रकारचा सिलेबस आहे, म्हणजे एकतर इंग्लिश असेल। आता मागच्या बँक ऑफ इंडियाच्या एक्झामला इंग्लिश जे आहे ते जरा थोडं अजून कमी महत्त्व होतं, यावेळेस थोडं जरा जास्त महत्त्व आहे। अजूनही इंग्लिशच्या बेसिसवर तुमचं मेरिट लागत नाही। ठीक आहे, इंग्लिश जो आहे तो तुम्हाला प्रिलिमला क्वालिफाय होण्यासाठीच आहे। त्याच्यानंतर समजा आता रिझनिंग वगैरे पण आहे, पण रिझनिंगवर सुद्धा ह्याचं मेरिट लागत नाही। असं अजिबात समजू नका की फक्त ज्यांना गणित चांगलं जमतं, ज्यांचं गणितात डोकं चांगलं आहे, रिझनिंग चांगलं आहे, असेच लोक फक्त बँकवाले घेतात, असं काही नाही आहे। इथे सुद्धा रिझनिंग फक्त प्रिलिमला क्वालिफिकेशनलाच आहे। ठीक आहे, इवन जनरल नॉलेज, मागच्या बँक ऑफ इंडियाला जनरल नॉलेज वगैरे तर समजा मेरिटसाठी होतं, इथे जनरल नॉलेजसुद्धा मेरिटसाठी नाही आहे। जनरल नॉलेजसुद्धा तुमचं फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेच्या क्वालिफिकेशनसाठीच आहे। पूर्व परीक्षेमध्ये क्वालिफिकेशन होण्यासाठी तुम्हाला इंग्लिश, जनरल नॉलेज, बँकिंग अवेअरनेस वगैरे आणि हे रिझनिंग हे सगळं फक्त प्रिलिमसाठी आहे आणि ते फक्त क्वालिफाईंगसाठी आहे। याच्या बेसिसवर तुमचं मेरिट लागणार नाही आहे। मेन्समध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला बँकांचे कायदे आहेत, म्हणजे तिथे आपण आपला जे कॉम्पिटन्स आहे तो आपण नक्कीच दाखवू शकतो। बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट असू द्या, RBI ॲक्ट असू द्या। ठीक आहे, आपल्या डोक्यामध्ये जे कुठेतरी बसलेलं असतं की म्हणजे बँकांचे एक्झाम म्हणजे काहीतरी खूप वेगळं आहे, त्याचं मेरिट वगैरे गणितावर लागतं। ठीक आहे, खूपच जास्त गणित वगैरे लागतं तरच आपण बँकेची एक्झाम पास होऊ शकतो, तर तसं अजिबात नाही आहे। ठीक आहे, मॅथ वगैरे आहे, समजा तुमचं रिझनिंग एक प्रकारचं आहे, रिझनिंग म्हणजे मॅथ असं नसतं, काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, म्हणजे ब्लड रिलेशन वगैरे आहे। समजा हा याचा भाऊ आहे, तो त्याचा काका आहे, तर या दोघांचं नातं काय, तर अशा प्रकारचे ब्लड रिलेशन वगैरे जे असे सांगितले जातात, तर हे सगळं सुद्धा तुम्हाला रिझनिंगमध्ये फक्त दिलेलं आहे आणि ते फक्त प्रिलिमसाठी क्वालिफिकेशनसाठी आहे। एकदम हाय स्कोअर त्याच्यामध्ये असला पाहिजे तरच तुमचं सिलेक्शन, असं काही अजिबात नाही आहे। ठीक आहे, असं असतं तर लॉ आणि इंजिनिअरिंग वगैरे करणारे लोक सिलेक्ट झाले असते, पण तसं काही नाही आहे। ठीक आहे, म्हणजे फक्त प्रिलिमसाठी हा क्वालिफिकेशनचा एरिया आहे। आणि मित्रांनो, ह्यासुद्धा ज्या पोस्ट आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सॅलरी वगैरे एकदम तगड्या प्रकारची सॅलरी आहे। असं अजिबात समजू नका की कुठेतरी ज्युडिशरीला ह्या पोस्ट कमी आहेत। ठीक आहे, JMFCच्या लेवल तुम्हाला सॅलरी याच्यामध्ये मिळत असते। ठीक आहे, अलाउन्सेस वगैरे सुद्धा खूप जास्त आहेत, म्हणजे तुम्हाला आपले जे ड्वेलिंग अलाउन्सेस वगैरे जे असतात हे सुद्धा बँकांमध्ये खूप जास्त आहेत। ठीक आहे, सोबतच बँकांच्या अजून बऱ्याच फॅसिलिटीज असतात, म्हणजे इवन लोन वगैरे जरी समजा आपल्याला घ्यायची गरज पडली तर जे एम्प्लॉईज आहेत त्यांना साध्या इंटरेस्टवर वगैरे त्याच्यामध्ये लोन मिळतं, बाकी लोकांना कंपाऊंड इंटरेस्टवर वगैरे घ्यावं लागतं। अशा प्रकारच्या बऱ्याच फॅसिलिटीज बँक एम्प्लॉईजला सुद्धा आहेत। दर 3 वर्षाला इकडे प्रमोशन वगैरे सुद्धा आहे। JMFC एकदा झाला तर JMFC होऊनच मरून जातो, पण त्याला प्रमोशनचं तोंड कधी कधी बघायला मिळत नाही। ठीक आहे, म्हणजे असे प्रकार जे आहेत आपल्याकडे ज्युडिशरीमध्ये होऊ शकतात, पण इथे तुम्हाला तसा प्रकार नाही आहे। दर 3 वर्षाला वगैरे आपल्याला ह्याच्यामध्ये प्रमोशन्स वगैरे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात, सॅलरी हाईक्स वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये मिळतात।
ठीक आहे. अल्टिमेट सॅलरी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळू शकते. म्हणजे चांगली नोकरी आहे आणि जागासुद्धा 124 जागा आहेत टोटल. आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सांगायचं तात्पर्य काय आहे, एकच अट्टहास जो आपला असतो की मी फक्त होणार तर जजच होणार, अदरवाईज बिना नोकरीचा मरून जाणार. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे तर हा अट्टहास आपला काही कामाचा नाही आहे. आपल्यावर म्हणजे आपल्यावर अवलंबून असलेले आपले बरेच लोक आहेत. आपल्याकडनं आशा ठेवून असलेले आपले आईवडील, ठीक आहे, म्हणजे बरेच लोक आपल्यावर आशा ठेवून आहेत. ठीक आहे. आपल्यासाठी काबाड कष्ट करत आहेत. यांचं दुःख कधीतरी कमी करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी नोकरी मिळणं गरजेचं असतं. ठीक आहे. उगा आपलं किती वर्ष, 1 वर्ष तयारी करतो, 2 वर्ष तयारी करतो, 3 वर्ष तयारी करतोय. ठीक आहे. 3 वर्ष आता मला प्रॅक्टिस, इथे तुम्हाला प्रॅक्टिसची पण गरज नाही आहे. ठीक आहे. JMFCला आपल्या समजा बऱ्याच लोकांना जर विषय बॅकलॉग असेल तर 3 वर्ष थांबावं लागतं. इथे तुम्हाला तसं पण थांबायची गरज नाही आहे. विषय बॅकलॉग असू द्या, काही असू द्या, काही फरक पडत नाही. प्रथम प्रयत्नात उतरणं असं काही अट इकडे नाही आहे. तुमचं LLB आहे, दॅट इज सफिशियंट. बाकी कुठलंच काही क्रायटेरिया त्यांनी इथे लावलेलं नाही आहे. ठीक आहे. प्रॅक्टिससुद्धा 1 वर्ष करायला पाहिजे, 2 वर्ष करायला पाहिजे, हे सुद्धा इथे नाही आहे. म्हणजे इवन फ्रेश लॉ ग्रॅज्युएट त्याच्यामध्ये ह्या परीक्षेसाठी अपेअर होऊ शकतात. फक्त काय पाहिजे, लॉची डिग्री आणि चांगला अभ्यास पाहिजे. ठीक आहे. चांगल्या मार्गदर्शनामध्ये ते तुमचं कंप्लीट होणार आहे. तर ही जी लॉ ऑफिसरची पोस्ट आहे, याच्या जागा किती आहेत आणि कशा प्रकारे बाकीचं गोष्टी तुम्हाला या एक्झामसाठी सिलेबस वगैरे आहे, हे आपण आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर भरायचं असेल तुम्हाला फॉर्म तर लवकर भरून घ्या. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपण हे असं नोटिफिकेशन वगैरे सोडून देतो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा फोन करत बसतो की सर कधी निघणार आहेत याच्या जागा, कधी. JMFCच्या जागा ज्या मार्चमध्ये 17 मार्चला एक्झाम होणार होती, अजून त्याच्यामध्ये नोटिफिकेशन नाही आहे. ठीक आहे. जे येणार आहे त्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा जे हातात आलेलं आहे, ठीक आहे, त्याच्या पाठीमागे जर लागलं तर काहीतरी आपल्या पदरात पडू शकतं. लवकरात लवकर पदरात पडण्यासाठी हे फार गरजेचं आहे. JMFC पूर्वपरीक्षेचं नोटिफिकेशनची वाट आपण जानेवारीपासून पाहतोय. ठीक आहे. जानेवारीपासून नोटिफिकेशनची वाट पाहतोय. मागच्या मेन्सचं तुम्ही JMFCचं जर बघितलं तर पूर्वपरीक्षेच्या नोटिफिकेशनला सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष लागलं होतं वाट बघण्यासाठी. त्याच्यानंतर मेन्स परीक्षेचा रिझल्ट वगैरे म्हटलं तर 3-4 वर्ष फक्त त्याच्यात लागत आहेत. इथे असं अजिबात नाही आहे. ठीक आहे. इथे तुमचं आता ही जी लॉ ऑफिसरची जी पोस्ट आहे, याचं जर तुम्ही बाकीचं डेट वगैरे जर बघितला महत्त्वाच्या, तर 1 ऑगस्टपासून फॉर्म भरायचं आपलं सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला 21 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायची तारीख लास्ट आहे. 21 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं सगळं पेमेंट वगैरे तुम्हाला 21 ऑगस्टपर्यंतच करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची हॉल तिकीट जे आहेत ते ऑक्टोबर 2024मध्ये हॉल तिकीट येणार. ठीक आहे. म्हणजे एकदम स्पेसिफिक टाईमलाईन दिलेलं आहे. ऑक्टोबर 24मध्ये त्यांचं हॉल तिकीट येणार. नोव्हेंबर 2024मध्ये तुमची पूर्वपरीक्षा असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझल्ट ऑफ पूर्वपरीक्षा जो आहे तो कधी येणार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पूर्वपरीक्षेचा रिझल्ट एकतर त्याच महिन्यामध्ये, नाहीतर लगेच पुढच्या महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट पण येणार. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, 1 मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं ऑनलाईन परीक्षेचा हा समजा पूर्वपरीक्षेचा रिझल्ट झाला, त्याच्यानंतर कॉल लेटर जे आहे ते तुमचं डिसेंबरमध्ये मेन्सचं कॉल लेटर येणार, मेन्सचं हॉल तिकीट येणार. त्याच्यानंतर डिसेंबरमध्येच तुमची मेन्स परीक्षा असणार. त्याच्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुमचा मेन्स परीक्षेचा रिझल्ट येणार. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तुमचा तो तुमचा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये 2025ला तुमचा इंटरव्ह्यू असणार. आणि त्याच्यानंतर अलॉटमेंट. ठीक आहे. तुमची जी अलॉटमेंट आहे, नोकरी जी आहे, नोकरी एप्रिल 2025ला आपल्या हातामध्ये येणार. ठीक आहे. लाखभर पगारीची नोकरी 2025पर्यंत एप्रिलपर्यंत आपल्या हातामध्ये आपल्याला मिळू शकते जर आपण चांगल्या पद्धतीने तयारी केली तर. ठीक आहे. BMCच्या वेळेससुद्धा मी असंच म्हटलं होतं. ठीक आहे. 52 जागा होत्या. त्या 52 जागामध्ये मी त्यांना असंच म्हटलं होतं की लवकर सगळे प्रोसिजर होऊन जाईल. तिकडे तर मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू वगैरे काही नव्हतं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना 3 महिने वगैरेमध्ये सगळं जिकडे तिकडे होऊन जाईल असं म्हटलं होतं. तुम्हाला इथे थोडा जरा जास्त वेळ आहे समजा, पण शेवटी एप्रिल 2025पर्यंत सरकारी नोकरीचं तोंड बघायचं. ठीक आहे. जे नशीब आहे ते तुम्हाला या परीक्षेची चांगली जर तयारी केली तर तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे. ज्युडिशरीची आपण तयारी करायला पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. पण सोबतच आपण अशा प्रकारच्या ज्या संधी येत आहेत, अशा प्रकारच्या ज्या अपॉर्च्युनिटीज येत आहेत, ह्या अपॉर्च्युनिटीजला आपण हातातनं जाऊ द्यायला नाही पाहिजे. ठीक आहे. तुम्ही प्रत्येकाने फॉर्म भरून याचीसुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा जो अभ्यास आहे, हा अभ्याससुद्धा असा काही फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे. कुठल्या जरी प्रकारची बँकिंगची परीक्षा असू द्या, वर्षातनं 2-3-4 नोटिफिकेशन फक्त लॉ ऑफिसर, बँक लॉ ऑफिसरचे येत आहेत. ठीक आहे. तरी अशा प्रकारचे 2-4 नोटिफिकेशन जर फक्त बँक लॉ ऑफिसरचे येत असतील आणि त्याच्यासाठी जर आपल्याला समजा काही छोटे छोटे कायदे कंप्लीट करायचे असतील, RBI ॲक्ट असू द्या, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट असू द्या, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट असू द्या, ठीक आहे, फॉरेन म्हणजे फेमा असू द्या, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असू द्या, ठीक आहे, किंवा सेबीचा ॲक्ट असू द्या,
ठीक आहे. अशा प्रकारचे जे कायदे आहेत, हे जर कायदे समजा आपल्याला अभ्यास करावा लागत असेल, इंग्लिश वगैरे तर आपण त्याच्यामध्ये लहानपणापासून आपण इंग्लिशचा अभ्यास केलेला आहे, ग्रामर वगैरेचा, आणि ते फक्त क्वालिफाईंगसाठी राहतं. तर तशा प्रकारे प्रिलिम क्वालिफिकेशनसाठी फक्त इंग्लिश आहे, मेरिटमध्ये सुद्धा इंग्लिश नाही आहे. इंग्रजीची सुद्धा भीती मनामध्ये अजिबात वाटू द्यायची गरज नाही. ठीक आहे. मॅथ वगैरे जर तुम्हाला समजा भीती असेल तर ते मॅथ नाही आहे, कोर मॅथ नाही आहे, ते रिझनिंग आहे. ठीक आहे. रिझनिंगसुद्धा म्हणजे ब्लड रिलेशन वगैरे ओळखणं, बेसिक प्रकारचे सूत्र असतात. आता ह्या एक्झामसाठी जरा ते महत्त्वाचं असल्यामुळे ते आपल्याला चांगलं बघायचं आहे. तर ते रिझनिंग वगैरे सुद्धा एकदा समजून घेतल्यानंतर का त्याच्यात अशी काही खूप मोठी अवघड अशी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या प्रकारचा अभ्यास कराल तर अजून बऱ्याच अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी ओपन होणार आहेत. ठीक आहे. एकाच पर्टिक्युलर अपॉर्च्युनिटीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपण प्रत्येकाने जर अशा प्रकारच्या जर नोकऱ्यांचा जर विचार केला, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपलं अर्ध आयुष्य फक्त आणि फक्त नोकऱ्यांची तयारी करण्यामध्ये जात आहे, तर ते आपल्या नशिबाला येणार नाही. ठीक आहे. आपल्यावर जे लोक आशा ठेवून आहेत, आपले आईवडील वगैरे, ठीक आहे, यांच्यासाठी जर आपल्याला लवकरात लवकर जर काही करायचं असेल तर जी नोकरी किंवा जी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी मिळेल तर त्या प्रत्येक नोकरीच्या पाठीमागे तुम्हाला लागायला पाहिजे. प्रत्येक नोकरी, प्रत्येक संधी तुम्हाला त्याच्यामध्ये त्या संधीसाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. जर प्रयत्नच करणार नाही तर हा आपल्यासाठी कष्ट घेणारे जे आईवडील आहेत यांच्यासुद्धा कष्टाचा अपमान होईल. जर आपल्यासाठी आईवडील वगैरे एवढे कष्ट घेत आहेत आणि जर आपण अशा प्रकारच्या संधी जर आपण हातातनं जाऊ देत असू तर अशा वेळेस त्यांच्या कष्टाचा सुद्धा कुठेतरी आपण त्याच्यामध्ये अपमान करतोय. आपण जर समजा अशा पद्धतीच्या परीक्षांचा अभ्यास करत नसू तर. ठीक आहे. तर ही सुद्धा जी वॅकन्सी आहे ह्याच्या बाकीच्या वॅकन्सी जर समजा आपल्याला बघायचं म्हटलं, म्हणजे कशा प्रकारे समजा वॅकन्सीज आहेत, कोणत्या बँकेमध्ये किती वॅकन्सीज, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. सगळ्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत. म्हणजे असा अजिबात विचार करायची गरज नाही की कुठली नोकरी त्याच्यामध्ये तुमची अशी प्रायव्हेट वगैरे आहे किंवा लगेच काढून टाकतील, असं काही नाही आहे. ठीक आहे. तर ह्या एवढ्या सगळ्या बँक आहेत, थोडं नेटवर्क इश्यू होता. ठीक आहे. एवढ्या सगळ्या बँक आहेत. ह्या बँकमध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे ह्याच्यामध्ये ठीक आहे, बँक ऑफ बरोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, ओक्को बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आहे. ठीक आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आहे. म्हणजे सगळ्या तशा शेड्यूल बँक आहेत, सगळ्या तशा पब्लिक सेक्टर बँक्स आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या बँकसाठी त्याच्यामध्ये या प्रकारची वॅकन्सी आलेली आहे. ठीक आहे. यातल्या कुठल्याही प्रकारच्या बँकेसाठी आपण त्याच्यामध्ये फॉर्म हे करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये आपल्याला ठीक म्हणजे जनरल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एजचं क्वालिफिकेशन, कमीत कमी 20 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष पाहिजे. 30 म्हणजे असं एकदम फायनल नाही आहे, कॅटेगरीवाल्यांना रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी 35 वर्षाचं वय झालं. त्याच्यानंतर OBC जर असतील समजा तर त्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे OBCवाले 33 वर्षापर्यंत असतील. म्हणजे याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर वरचा मेजर क्राऊड त्याच्यामध्ये त्या लोकांनी एक्सक्लूड केलेला आहे. ठीक आहे. जे नवीनच जास्त लोक आहेत 30 वर्षापर्यंत, लॉ म्हणजे 25-26 वर्ष तर लॉ कंप्लीट व्हायला लागतं, त्यामुळे पुढच्या 5-6 वर्ष तयारीमधले लोक ते फक्त घेणार आहेत. तर हे अशा प्रकारचं वयसुद्धा आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी वगैरे असेल, म्हणजे अशा प्रकारची काही स्पेशल ॲबिलिटी असेल तर 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. एक सर्व्हिसमॅन वगैरे जर समजा अशा काय असतील त्याच्यामध्ये तर 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे एवढं वय जास्त असेल तरीसुद्धा चालतं. ठीक आहे. त्याचे रिलॅक्सेशनसुद्धा समजून घ्या. आपण ह्याच्यामध्ये बसतो का बघा. जर बसत असाल तर अजिबात विचार करत बसू नका, फॉर्म भरून टाका. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं ठीक आहे. म्हणजे बाकी आता हे कॅटेगरी म्हणजे स्पेशल ॲबिलिटी लोकांबद्दल काही माहिती दिलेली आहे त्यांनी, त्यांच्या खाली सर्टिफिकेट वगैरे पण अटॅच केलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वॅकन्सीज.
हे सगळं स्पेशली एबल लोकांसाठीच्या त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत. इथे सगळ्यात महत्त्वाचं आपलं आता एलिजिबिलिटी. ठीक आहे, लॉ ऑफिसरची आपली नोकरी आहे. वय कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष, आणि फक्त काय पाहिजे, LLBची डिग्री पाहिजे. फक्त आणि फक्त LLBची डिग्री पाहिजे, ह्याच्या पलीकडे दुसरं त्यांनी काही मागितलेलं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं पोस्ट ज्या आहेत आपल्या आता, ह्याच्यानंतर आता इथं महत्त्वाचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, तर हा सिलेबस आहे लॉ ऑफिसरसाठीचा. ठीक आहे, पहिला आपल्याला इंग्लिश लँग्वेज आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये 50 क्वेश्चन्स असतील, पण मार्क त्याला 25च दिलेले आहेत, म्हणजे वेटेज थोडंसं इंग्लिशचं कमी केलेलं आहे. आणि हे सुद्धा फक्त प्रिलिमला क्वालिफिकेशनला आहे. मेन्समध्ये म्हणजे ॲक्च्युअल मेरिटमध्ये इंग्लिशचा काही रोल नाही आहे. त्याच्यानंतर रिझनिंग जे आहे, रिझनिंगसुद्धा 50 क्वेश्चन्स असतील, 50 मार्काला असेल. प्रिलिममध्ये हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, किंवा कोर ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यावर जास्त फोकस करावं लागेल. आपण क्लासमध्ये आपण याची बॅच जी आहे ते आपण म्हणजे 15 तारखेपासून आपण याची बॅच सुरू करतो आहे, 15 ऑगस्टपासून. तर ह्याच्या बॅचमध्ये आपण सुरुवातच आपण रिझनिंगपासून करणार आहेत, कारण रिझनिंग आपल्यासाठी ह्याच्यात जास्त स्कोरिंगचा पार्ट आहे. रिझनिंगवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जनरल अवेअरनेस विथ अ स्पेशल बँकिंग इंडस्ट्री. बँकिंग इंडस्ट्री बाबतीचा जनरल अवेअरनेस वगैरे जो आहे, ठीक आहे, हा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचा आहे. आणि याच्यानंतर मेन्सचा जो सिलेबस आहे, आता मेन्सचा सुद्धा सिलेबस मेन्समध्ये आणि प्रिलिममध्ये जास्त वेळ नाही आहे, त्यामुळे मेन्सचा सिलेबसचा सुद्धा अभ्यास आपल्याला अगोदरपासूनच करावा लागेल. आणि आपल्याकडे ऑलरेडी हे सगळे कायदे रेकॉर्डेडमध्ये आहेत. ठीक आहे, प्रिलिम आणि मेन्ससाठी आपण एकदाच फीस घेणार आहेत, म्हणजे एकच फीस आपण घेणार आहे. ठीक आहे, जसं आपण रेग्युलर समजा बँक ऑफ इंडियासाठी वगैरे मुख्य परीक्षा नव्हतीच, आपण त्यांच्यासाठी 8,000 रुपये फीस घेतली होती. इथे सुद्धा तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स दोघांची आपण 8,000 रुपये फीस घेणार आहेत, कारण ते दोन्ही जे आहेत आपल्याला सोबतच शिकवायचं आहे. आणि विनाकारण त्याच्यामध्ये आधीच बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये विचार करत आहेत की अशा प्रकारच्या परीक्षांकडे आपण जायला पाहिजे का. आपण विनाकारण म्हणजे फीस वगैरे जास्त ठेवून आपल्याला विद्यार्थ्यांना डिस्करेज करायचं नाही. ठीक आहे, जेवढं म्हणजे शेवटी माझा नेहमीच प्रयत्न असतो की तुम्ही मागचे 5-5, 6-6, 8-8 वर्ष तुम्ही परीक्षांची तयारी करत आहात. ठीक आहे, तर असं किती दिवस त्याच्यामध्ये आपण असं पडून राहणार आहोत. ठीक आहे, म्हणजे किती दिवस आपण त्याच्यामध्ये आपला हा स्ट्रगल पिरियड अजून किती लांबवणार आहोत. तर तो न लांबवता लवकरात लवकर आपल्या हातामध्ये कुठली तरी पोस्ट आली पाहिजे. मग त्यासाठी अशा प्रकारच्या परीक्षांसाठी ठीक आहे म्हणजे तुम्ही तयारी करायला लागलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एनकरेज करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा झाला तुमचा प्रिलिमचा सिलेबस. त्यानंतर मेन्सचा सिलेबस आहे. मेन्समध्ये लॉ ऑफिसर, ठीक आहे, प्रोफेशनल नॉलेज. ठीक आहे, ही परीक्षा आपण क्रॅक करू शकतो. का करू शकतो, ह्याच्या मागचं मेन कारण म्हणजे प्रोफेशनल नॉलेजच आहे. फक्त आणि फक्त लॉचं इंटरप्रिटेशन आणि लॉचा अभ्यास. ठीक आहे, जे महत्त्वाचे लॉज आहेत बँकेचे, तर त्या महत्त्वाच्या लॉचा अभ्यास आपल्याला 60 क्वेश्चन्स आहेत, 60 मार्क आहेत आणि फक्त 45 मिनिट्स आहेत. ठीक आहे, 45 मिनिट्समध्ये म्हणजे आपण जेवढं जास्त वेळेस रिव्हिजन करणार आहोत, जेवढं जास्त वेळेस आपण एक एक कायदा आपण बघणार आहोत. ठीक आहे, पटापट त्या प्रश्नांची उत्तरं सोडून आपल्याला त्याच्यामध्ये मेन्समध्ये आपलं स्थान त्याच्यामध्ये सिक्युअर करण्यासारखं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर समजा रिझनिंग वगैरे जर असतं मेन्स परीक्षेला ॲक्च्युअल मेरिटला, तर अशा वेळेस थोडंसं म्हणजे ह्याच्यामध्ये चान्सेस कमी होऊन जातात. आपण लॉच्या लोकांना जास्त समजा रिझनिंग वगैरेची सवय नसते. ठीक आहे, आता हे सिलॉसिझम वगैरे बघायचं म्हटलं की आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण तशा प्रकारची मनामध्ये भीती न येता आपल्याला त्याच्यामध्ये तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण ते फक्त आणि फक्त प्रिलिमला क्वालिफिकेशनसाठी, क्वालिफाईंग मार्क्ससाठी आहे. प्रिलिमला असंही त्याच्यामध्ये एकाच 10 प्रमाणामध्ये वगैरे लोक घेत असतात. ठीक आहे, त्यामुळे प्रिलिममध्ये आपण मेन्समध्ये फक्त येण्यासाठी, एक मेन्समध्ये एंट्री करण्यासाठी फक्त तो इंग्लिश आणि रिझनिंगचा पार्ट आहे. बाकी तर त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी सेमच आहे. आणि प्रोफेशनल नॉलेज जे आहे याच्यामध्ये आपण जेवढा अभ्यास जास्त करू, जेवढं कायद्यांचं आपण इंटरप्रिटेशन चांगलं करू, तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला स्कोर आपल्याला करता येणार आहे. ठीक आहे, जनरल नॉलेज वगैरे कसं असतं की आपल्याला माहिती नसते नेमकं काय विचारणार आहे. ठीक आहे, आपलं त्याच्यामध्ये किंवा इंग्लिश जे आहे समजा किंवा रिझनिंग वगैरे जे आहे, ठीक आहे, म्हणजे थोडे वेगवेगळे आकडे टाकून किंवा वेगळे करून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. पण प्रोफेशनल नॉलेज जे आहे, ज्याच्यावर आपला ॲक्च्युअल मेरिट लागणार आहे, ठीक आहे, याच्यामध्ये मात्र आपण आपला पाहिजे तसा स्कोर आपण त्या पद्धतीने करू शकतो. तर याचा चांगल्यातला चांगला अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. ऑलरेडी आपल्याकडे बरेच कायदे रेकॉर्डेडमध्ये आहेत. म्हणजे आता 15 तारखेला आपली बॅच सुरू होते, पण तुम्ही आज जरी क्लास जॉईन करत असाल तर हे झालेले जे सगळे लेक्चर्स आहेत, म्हणजे जे आपले बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आपल्याकडे घेतलेलं आहे, RBIचा ॲक्ट आपण ऑलरेडी घेतलेला आहे, तर अशा प्रकारचे जे कायदे आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, ठीक आहे, जे कायदे ऑलरेडी आपल्याकडे रेकॉर्डेड आहेत, हे तुम्हाला लगेच पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच मिळतील आणि त्यानंतर तुम्ही लवकरात लवकर आपलं प्रिपरेशन सुरू करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला परत म्हणतो आहे
की ही सुद्धा एक मोठी संधी आहे. या संधीसाठी सुद्धा आता जाहिरात आलेली आहे, म्हणजे बाकीचं सगळे लोक कामाला लागलेले आहेत. तर आपण सुद्धा लवकरात लवकर कामाला लागून ह्या परीक्षेच्या पाठीमागे आपण लागू शकतो. तर हे मेन्स परीक्षेच्या सिलेबसबद्दल झालं. ठीक आहे. ह्याचा जो ॲक्च्युअल जे कायदे आहेत परीक्षेला, जो ॲक्च्युअल सिलेबस आहे तो सुद्धा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. ठीक आहे. तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तो मिळून जाईल. जर तुम्ही नसाल तर ह्या डिस्क्रिप्शन लिंकमधून तुम्ही जॉईन करू शकता किंवा ह्या नंबरवर मेसेज करू शकता. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात प्रोफेशनल नॉलेजमध्ये ॲक्च्युअल कोणते कायदे आहेत तर ह्याची लिस्ट याच्यात त्यांनी दिलेली नसते, पण मी आपल्याकडे जे रेग्युलर विचारले जातात, आपण जे बँक ऑफ इंडियाला वगैरे शिकवले, हे सगळ्यांची लिस्ट मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेनल्टी वगैरे सुद्धा आहे. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आपल्याला 0.25ची असते, म्हणजे आपली MPSC सारखी निगेटिव्ह मार्किंग आहे, वेगळं काही नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर इंटरव्ह्यू वगैरे तुम्हाला दिलेला आहे. पोस्टचं मिस झालं बहुतेकमध्ये. ठीक आहे. तर इथे लॉ ऑफिसरच्या पोस्ट आहेत, म्हणजे किती आपल्याला पोस्ट या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. टोटल जरी तुम्ही इथे बघितलं, समजा शेड्यूल कास्टसाठी, ठीक आहे, शेड्यूल कास्टसाठी टोटल 18 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईबसाठी टोटल 8 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर OBCसाठी टोटल 33 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर EWS वाल्यांसाठी 11 पोस्ट आहेत. अनरिझर्ववाल्यांसाठी टोटल 55 आहेत. आणि असं एकंदरीत 125, सॉरी मी तुम्हाला 124 म्हणत होतो, तर 125. ठीक आहे. मोठा आकडा आहे. 125 म्हणजे मोठा आकडा आहे. आणि चांगल्या तुम्हाला म्हणजे पोस्ट बघायला मिळतील. पंजाब नॅशनल बँकेमध्ये चांगल्या जास्त पोस्ट आहेत अजून, म्हणजे या अशा प्रकारच्या बँक तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. कुठल्याही प्रकारच्या बँकेमध्ये तुम्ही म्हणजे आपल्या नोकरीसाठी तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक चांगली संधी आपल्या सगळ्यांसाठी चालून आलेली आहे. ठीक आहे. याची जी आपली क्लासेसची जी बॅच आहे ती आपली 15 ऑगस्टपासून आपण त्याच्यामध्ये सुरू करतो आहे. त्याची 8,000 रुपये फीस असणार आहे. याच्यामध्ये तुमची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा, ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असं दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही ती बॅचसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लवकरात लवकर, म्हणजे तुम्ही अगोदर तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरून घेतल्यानंतर तुम्ही ती बॅच वगैरे जॉईन करून लवकरात लवकर आपली तयारी त्याच्यामध्ये सुरू करू शकता. जर करायचंच असेल तर अशा वेळेस आपण लवकरात लवकर तयारी करण्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये शहाणपणा आहे. ठीक आहे. कारण ह्या काही आपल्या JMFC सारखं नाही आहे की परीक्षा खूप जास्त पुढे वगैरे गेली म्हणजे परत नवीन तारीख आली असं काही होत नाही. ठीक आहे. टाईम टू टाईम हे लोक पूर्वपरीक्षा घेणार आहेत, टाईम टू टाईम हे लोक मेन्स परीक्षा घेणार आहेत आणि टाईम टू टाईम त्याचा इंटरव्ह्यू घेऊन तुमचं अलॉटमेंट लेटर एप्रिल 2025पर्यंत आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. जास्त काही त्याच्यामध्ये मागे पुढे खूप जास्त होणार नाही. त्यांच्याकडे अधिकार असतात, जर काही कारणास्तव ते पुढे मागे करू शकतात. पण IBPSचा तशा प्रकारचा खूप मोठा इतिहास वगैरे नाही आहे. अशा नेहमीच खूप परीक्षा खूप जास्त मागे पुढे होतात, असं त्यांचं काही जास्त होत नाही. ठीक आहे. त्यामुळे वेळेमध्ये तयारी लवकरात लवकर तुम्ही आपल्या बॅचेससोबत किंवा क्लासेससोबत तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता. अजून जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट वगैरे असेल तर हा स्क्रीनवरचा जो नंबर दिसतो आहे ह्या नंबरवर तुम्ही मला नक्कीच फोन करू शकता. ठीक आहे. आय होप की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, नवीन पदवीधर असा किंवा प्रॅक्टिशनर असा, ठीक आहे, वय फक्त आपलं ओपनसाठी 30 वर्ष, कॅटेगरीवाल्यांसाठी 35च्या मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात OBCवाल्यांचं 33 आहे. OBCना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. SC ST असेल तर त्याच्यामध्ये 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. याच्यामध्ये जर आपलं वय बसत असेल तर अजिबात वाट बघत बसू नका. ठीक आहे. लवकरात लवकर तुम्ही ह्या परीक्षेच्या तयारीला त्याच्यामध्ये लागू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.